तर तुंबाडच्या मंजुळा चित्रपटामध्ये भूत हे काही प्रकरणच नाही आहे. फक्त आपण घाबरतो कुठल्या बेसिसवर, कल्पना करून कशी घाबरतो, याचाच एक पूर्ण प्रवास तुम्हाला यामध्ये दाखवलेला आहे. कुठेही तुम्हाला म्हणजे जसे की काही हॉरर मूव्हीज असतात बाबा, त्याच्यामध्ये भूतं दाखवणे आलेले असतात किंवा आत्मा दाखवण्यात आलेला असतो. तर या चित्रपटात तसं काहीही नाही आहे. तर रंजक असा एक प्रसंग असा की ओम भूतकर लाईक जी मुलगी आवडत असते, तर त्याला वाटते ते काय आंघोळ करते नाही का, असं त्याला साबणाचा वास येतो. तर ते जाते खिडकीत, पण तिथं त्या पोरीची आजी आंघोळ करत असते. तर तिथून पुढचा हा सगळा प्रसंग आहे. तर त्याच्यातून तुंबाडची मंजुळेचा जन्म होतो. बाकी चित्रपट तुम्हाला कसा वाटला? जर तुम्ही पाहिला असेल तर काय म्हणाल याच्या चित्रपटाबद्दल? नक्की प्रतिक्रिया करा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2026 मधील चर्चेत असलेल्या तुंबाडची मंजुळा या मराठी चित्रपटाचा सविस्तर आढावा. विनोद, रहस्य, भय आणि भावनांचा सुंदर संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोष्ट आहे. केशव नावाच्या तरुणाभोवती अचानक मंजुळाच्या आत्म्याच्या अफवा पसरतात आणि त्यानंतर गावात सुरू होतो गोंधळ, अंधश्रद्धा, विनोद आणि रहस्याचा खेळ. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतशी अनेक व्यक्तिरेखा आणि त्यांचे परस्पर संबंध उलगडत जातात. कथा हलकी-फुलकी असली तरी त्यात भावनिक बाजू ही प्रभावीपणे मांडण्यात आलेली आहे. चित्रपटाचा आत्मा म्हणावा असा अभिनय ओम भूतकर यांनी केला आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंगमुळे आणि सहज अभिनयामुळे व्यक्तिरेखा जिवंत वाटते. जितेंद्र जोशी यांनी नेहमीप्रमाणे दमदार अभिनय करत व्यक्तिरेखेला वेगळा रंग दिला आहे. त्यांचे संवाद आणि स्क्रीन प्रेझेन्स प्रभावी ठरतात. सई तामणकर यांची भूमिका रहस्यमय असून त्यांनी भावनिक प्रसंगामध्ये उत्कृष्ट काम केले आहे. मात्र त्यांच्या पात्राला आणखी थोडा स्क्रीन टाईम मिळाला असता तर प्रभाव अधिक वाढला असता. मकरंद अनासपुरे यांची विनोदी शैली आणि संवाद प्रेक्षकांना भरपूर हसवतात. तर दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी ग्रामीण वातावरण, लोककथा आणि रहस्य यांचे सुंदर मिश्रण सादर केले आहे. चित्रपटाची सुरुवात वेगवान असून पहिला भाग प्रेक्षकांना खूप हसवतो. गावातील वातावरण, रंगीत सेट्स आणि संवाद चित्रपटाची जमेची बाजू ठरतात. चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत प्रसंगानुसार प्रभाव निर्माण करतात. काही गाणी लक्षात राहतात, मात्र काही प्रेक्षकांना पार्श्वसंगीत अधिक प्रभावी असू शकले असते असे वाटले का तुम्हाला? नक्की प्रतिक्रिया करा. तर तुंबाडची मंजुळा हा केवळ हॉरर कॉमेडी चित्रपट नाही, तर ग्रामीण संस्कृती, नातेसंबंध आणि मानवी भावनांचा विनोदाच्या माध्यमातून मांडणारा एक मनोरंजक अनुभव आहे. ओम भूतकर, जितेंद्र जोशी आणि सई तामणकर यांच्या अभिनयामुळे चित्रपटाला वेगळी उंची मिळते. काही त्रुटी असूनही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा आहे. हास्य, रहस्य आणि भावना यांचा सुंदर मिलाप म्हणजे तुंबाडची मंजुळा. आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. 2017 पासून अविरत चित्रपटांचे मी समीक्षा टाकत आलेलं आहे. तुम्हाला सेपरेट प्लेलिस्टही दिसतील. नक्की आस्वाद घ्या. माझे जुने व्हिडिओज पण पहा. 2017 पासून 2000 आता हे 26 चालू आहे. म्हणजे जवळजवळ एक 10 वर्ष तर आता कंप्लीट होतीलच. सबस्क्रायबर्स काय आपले 1 लाख कंप्लीट होईना झाले, तर ते करण्याची जबाबदारी मी तुम्हाला सोपवतो. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.